नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर मी यूट्यूबवर आता हल्लीच नवीन चॅनल काढलेलं आहे। तर तुमच्या सगळ्यांची मला साथ हवी आणि पाठिंबा हवा आहे तुमच्या सगळ्यांचा। नवीन काहीतरी हा प्रवास मी यूट्यूबवर चालू करते, तर तुमच्या सगळ्यांची साथ मला भेटली आणि ह्या प्रवासात तुम्ही सोबत जर राहिलात तर माझ्यासाठी खूप छान ही गोष्ट असेल। तर मी तुम्ही विचारणार काय मी माहिती देणार आहे किंवा कशा संदर्भात मी हा चॅनल खोललाय। तर टॅरो रीडिंग असतं, त्याच्या संदर्भात मी जे काही तुमचे रोजचे मेसेज असतील तर ते मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करते। आणि फक्त मला साथ द्या, तुमचं भरभरून प्रेम राहू दे माझ्यावर। आणि एक नवीन प्रवास, एक नवीन सुरुवात मी करते, तर त्या प्रवासामध्ये माझे सोबती म्हणून सोबत चला। आणि एवढंच, बाकी काही नाही। खूप छान वाटते तुमच्याशी बोलल्यानंतर। लाईव्ह यावं म्हटलं आणि माझा एक चॅनल पण आहे, पण मी त्याच्यावर लाईव्ह येत नाही आहे। पण हा एक चॅनल दुसरा मी काढलेला आहे, पराशक्ती 369 डिवाइन म्हणून हा एक नवीन आपण चॅनल काढलेला आहे। तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। तुम्ही माझ्याशी जोडला गेलात ना तर मला एकदम फ्री तुमच्याशी बोलता येईल आणि कनेक्ट होता येईल। ॲक्च्युली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते कनेक्टिंग मला तुमच्याशी करायचं आहे, बोलायचं आहे। तुमचे काहीही प्रश्न असू देत, कोणत्याही विषयाचे, जर मला सोडवण्यात आले तर नक्की मी सोडवेल। तुमच्या आणि माझ्यामधलं बोलण्याचं एकच माध्यम राहील, ते म्हणजे कमेंट बॉक्स। मग कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे प्रश्न सांगू शकतात, त्यानुसार मी तुमचं उत्तर नक्की देईल। ओके, तर वेळ न घालवता आपण रीडिंगला सुरुवात करूया। आजची अपडेट आपण पाहूया, तुमच्यासाठी काय येते, आजचे डाउनलोड्स आपण पाहूया। मी फक्त टॅरो रीडिंगच करते, याच्यामध्ये लव रीडिंग पण आहे। मी तुम्हाला दाखवते, एक मिनिट। हे बघा, लव रीडिंग। तुम्हाला कशा प्रकारची रीडिंग आवडते मला कमेंटमध्ये जर सांगितलं तर खूप बरं होईल, तर त्यानुसार मी रीडिंग घेत जाईल। कधी तुम्हाला याची रीडिंग हवी असेल किंवा याची, तर तुम्ही तसं मला सांगितलं तर खूप बरं होईल। आणि म्हणजे मला त्यानुसार तुमच्यासाठी वेगवेगळ्या रीडिंग घेऊन येता येतील। त्यानुसार तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही सांगितलात तरी चालेल, त्यानुसार मी नक्की प्रयत्न करेल की तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी। ओके, तर चला आजची जी काही आपली रीडिंग आहे ते आपण चालू करूया स्वामींच्या नावाने, श्री स्वामी समर्थ। आणि तुमच्या सगळ्यांची सोबत मला राहू दे, तुमचा पाठिंबा, तुमची सोबत महत्त्वाची आहे माझ्यासाठी। सबस्क्राईब करा, सगळ्या लोकांसाठी तुम्ही करत असाल नक्कीच, ऑब्व्हियसली एवढं यूट्यूब सगळेजण बघतातच, पण मराठीतून मी एक नवीन चॅनल चालू करते, काहीतरी वेगळा विषय मी घेऊन येते। तर प्लीज मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ओके, आपल्या चॅनलला करा। ओके, तर बघूया आजची रीडिंग तुमच्यासाठी काय येते। स्वामींचं नाव घेऊया आणि आजच्या रीडिंगला आपण सुरुवात करूया। श्री स्वामी समर्थ। आजच्या दिवसाची आपण रीडिंग बघूया, फर्स्ट व्हिडिओ आहे माझा। आणि आजची रीडिंग तुमच्यासाठी काय येते, काही अपडेट्स येत आहेत का आपण बघूया। युनिवर्सकडून, आपल्या स्वामींकडून तुमच्यासाठी काय मेसेज येत असतील तर मला तुमच्यापर्यंत पोचवायला नक्की आवडेल। ओके, तर बघूया तुमची आजची फीलिंग काय, आज काय विचार करतात तुम्ही, बघूया स्वामी आपल्याला काय सांगतात आहेत ह्या कार्डाच्या थ्रू। ओके, एक मिनिट, मी तुम्हाला कार्ड दाखवते। हे कार्ड ना, याच्यामध्ये तुम्ही काही विचारांमध्ये खूप गुंतलात आणि हे बाह्य विचार, अंतर्विचार दोन्ही आहेत। याच्यामध्ये तुम्ही पर्सनली खूप गुंतला आहात आणि हे एकटे मनावर तुम्ही घेतल्यात ह्या गोष्टी आणि एकटेच लढत आहात। कोणाला न सांगता, न बोलता तुम्ही एकटे ह्या गोष्टीतून जायचा असा विचार करता। स्वतःची झुंज स्वतःच्या मनाशी खेळत आहात तुम्ही। आणि काहीतरी असेल तुमचं, पर्सनल गोष्टी असतील, त्याच्यासाठी तुम्ही हा विचार करताय। एक झुंज आहे तुमच्या मनामध्ये, काहीतरी विचार तुमच्यामध्ये नक्की चाललेला आहे, विचार करताय काहीतरी, कोणत्या तरी गोष्टीचा तुम्ही नक्की विचार करताय। बघूया आणखीन आपल्यासाठी काय मेसेज आपले स्वामी देतात आहे का, तर नक्की घेऊया ते पण मेसेज। बघा, स्वामींचं नाव घेतलं आणि स्वामींनी मेसेज दिला। ओ वाव, श्री स्वामी समर्थ। स्वामींनी तुमच्या लाईफमध्ये सेलिब्रेशन सांगितलंय, म्हणजे हा जो टायमिंग आहे ना, ही जी तुमच्या मनाची व्यथा आहे काही किंवा काही दुविधा आहे तुमच्या मनामध्ये, जे काही प्रश्न आहेत ना त्याचं उत्तर माझ्या थ्रू दिलेलं आहे स्वामींनी तुम्हाला। तुमच्या लाईफमध्ये सेलिब्रेशन येतं आहे, बघा काहीतरी खुश होण्याची गोष्ट आहे तुमच्या लाईफमध्ये नक्की येत्या। आणि आणखीन बघूया स्वामी काय देतात आहे। मी तर खूप खुश आहे की तुमच्यासाठी काहीतरी चांगलं न्यू येते ना तुमच्या लाईफमध्ये, मी खूप खुश आहे।
बघूया स्वामी आणखीन आपल्यासाठी काय मेसेज देतात आहे. जेही माझा हा व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी स्वामी काय मेसेज आहे का. डिवाइन युनिवर्स एंजल्स जेही मला बघतात, जेही माझा व्हिडिओ बघतात त्या व्ह्यूअरसाठी काय मेसेज आहे का. बघूया आणखीन काय मेसेज येतात तुमच्यासाठी. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पराशक्ती 369 डिवाइन आपल्या चॅनलचं नाव आहे. हा माझा फक्त चॅनल नाही, हा तुमचाच चॅनल आहे. कारण मला तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचण्याचं एक माध्यम म्हणजे हे आहे जे स्वामींनी आपल्याला करून दिलेलं आहे. तर आपण एकमेकांशी असंच कनेक्ट राहूया. ओके, बघूया आणखीन काय मेसेज येतात आहे का तुमच्यासाठी. हो, ओके. कोणत्या तरी 2 गोष्टींमध्ये ना तुम्ही अडकलात, तुम्ही कन्फ्यूज झालात, तुम्हाला समजत नाही तुम्ही काय करायचं. मनाने खूप चांगले आहात तुम्ही, खूप लोकांना तुम्ही मदत पण केलेलं आहे, मदत करता. तुमचं खूप मन खूप स्वच्छ आहे, खूप चांगलं आहे तुमचं मन. पण कुठल्या तरी 2 दुविधामध्ये तुम्ही अडकलात, तुम्हाला समजत नाही आहे काय करायचं. ओके, म्हणजे जशी की इथं सिच्युएशन आहे ना तशीच तुमची सिच्युएशन येतं. म्हणजे नक्की काहीतरी तुमच्या मनामध्ये आहे, काहीतरी आत बाहेर असा गोंधळ तुमच्या मनामध्ये नक्की चाललेला आहे, तो तुम्हाला क्लिअर करायचा आहे. आणि ही सिच्युएशन जास्त टाईम राहत नाही. टेरो कार्ड रिडिंगमध्ये एक 3 महिन्याची 6 महिन्याचीच रिडिंग असते, ज्याच्यावर आपली एनर्जीज आपल्या रोज बदलत असतात, त्यानुसार ते कार्ड चेंज होत असतात. त्याच्यामुळे काही गोष्टी ठराविक काळापर्यंत असतात, त्याच्यानंतर त्या वेगवेगळ्या बदलत असतात. आपल्या एनर्जीज जशा चेंज होतात ना त्यानुसार त्या चेंज होत असतात. ओके, पण आहे आत्ता काहीतरी तुमच्या मनामध्ये कुठली तरी दुविधा आहे, काहीतरी विचार तुम्ही करताय. हो, तुम्ही नाराज आहात. येस, आय थिंक काय पास्टच्या गोष्टी, तुमच्या फॅमिलीच्या गोष्टी, जॉबसाठी, एखाद्या रिलेशनशिप पण तुम्ही नाराज आहात. कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीसाठी आय थिंक तुम्ही नाराज आहात. येस, चक्र जे कर्माज म्हणतो ना, जसं कर्म केलं तसं येणार. तर चक्र तुमच्यासाठी फिरतंय, म्हणजे कर्माज इज बॅक म्हणतो ना त्या टाईपमध्ये तुमच्यासाठी येतंय ते. फायनान्शियली चांगले आहात, पण जास्त असं देत नाही कोणाला पैसे किंवा मदत असं करत नाही. आणि बरोबर आहे, आत्ताच्या ह्याच्यामध्ये हे नाही. पण मी तर म्हणते ट्रस्टला जर तुम्ही दिलात, म्हणजे जे लोक ज्यांना गरज आहे त्यांना काही नाही करता आलं तर स्वामींच्या नावाने एखादी अशी गोष्ट करा, म्हणजे दान करा ज्याच्यासाठी तुम्हाला समाधान वाटेल. ओके, फायनान्शियली चांगले आहात तुम्ही, पण काही गोष्टी धरून बसतात, म्हणजे तुम्हाला जास्त पैशाविषयी पण जास्त हे आहे तुम्हाला. हो, हे बघा अजून पण तसंच कार्ड आले की तुम्ही काहीतरी मनामध्ये गुंतून बसलाय, पास्टच्या गोष्टींमध्ये तुम्ही गुंतून बसलाय, तुम्ही निघत नाही आहेत त्या गोष्टीतून. तुम्हाला निघायला पाहिजे, निघण्यासाठी खूप गरज आहे. हे बघा, ही सिच्युएशन राहणार नाही, ह्याच्यातून तुम्ही नक्की निघणार. येस, एक सायकल कंप्लीट होते पण तुमची. हो, तुम्ही अडकलात कुठल्या तरी गोष्टीमध्ये ना, पण ना एक सायकल तुमची कंप्लीट होते. डिवाइनली ब्लेस्ड आहात तुम्ही, स्वामींची तुम्हाला साथ आहे. तुमची जी कुलदेवी कोण असेल त्यांची तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. एक सायकल आहे, एक कर्मा जो असतो ना त्या कर्मातून आता तुम्ही म्हणजे तुम्ही बाहेर निघता आणि एक चांगल्या गोष्टीमध्ये एंटर करतायत. ओके, आणखीन एकच कार्ड बघूया आपल्यासाठी काय मेसेज येते का. मला कमेंट बॉक्समध्ये लिहित जावा तुमचे काही प्रश्न असतील ना, कशा प्रकारचे तुम्हाला रीडिंग हवं आहे, कुठल्या प्रश्नांवर हवे, तर प्लीज मला 1 मिनिट मला कमेंट करत जावा, जेणेकरून मी तुमची उत्तर. आणि मला नक्की 2 कार्ड आले, मला नक्की आवडेल तुमच्याशी बोलायला. तुमचे जे हे प्रश्न आहेत ना, स्वामींनी मला ते माध्यम बनवलं आहे तर ते मला स्वीकारायचं आहे आणि तुमच्यासाठी तुमचे प्रश्नांची उत्तरं नक्की मी देईल. श्री स्वामी समर्थ. तर आपण बघूया. येस, तुम्ही हार्डवर्किंग भरपूर आहात, खूप हार्डवर्किंग आहात, कष्ट खूप करता तुम्ही आणि स्वतः मिळवलं आहे. ज्या गोष्टी मिळवल्यात ना त्या कोणाच्या घेऊन किंवा कोणाच्या ह्याच्यावर नाही मिळवलेलं, स्वतःच्या कष्टाने तुम्ही सगळं मिळवलेलं आहे. हार्डवर्किंग भरपूर आहात तुम्ही आणि रिस्क घेता लाईफमध्ये खूप. मग ती कोणती पण रिस्क असू दे, पडता किती वेळेला उठता पण उभं राहता. कुठली तरी ब्लेसिंग तुमच्यासोबत स्वामींची असेल, तुमच्या कुलदेवीची असेल, तुम्ही ज्या देवालाही मानतात, ज्याही कोणत्या देवाला मानतात त्यांची नक्की तुमच्यावर ब्लेसिंग आहे. त्याच्यामुळे तुम्ही एवढं स्ट्रेंथली एवढं छान उभं राहता ना, तुम्ही कुठल्याही सिच्युएशनमध्ये तुम्ही खूप छान सगळ्या गोष्टी हँडल व्यवस्थित करता. तुमच्याकडं
हुशार पण खूप आहात तुम्ही, हुशार आहात त्या गोष्टी. आणि इनर पॉवर म्हणजे तुमची जी आतला अंतर्मन आहे ना, त्याचा आवाज तुम्ही नेहमी ऐकता. जग काय म्हणतो ना, ऐकावे जनाचे करावे मनाचे, सेम तसंच काहीतरी इथं सिच्युएशन आहे. जरी तुम्ही ऐकलात ना जनाचे म्हणजे जगाचे जरी ऐकलात ना, करता मात्र तुमच्या मनाचेच. आणि खूप खूप स्ट्रॉंग आहात तुम्ही, मेंटॅलिटी खूप स्ट्रॉंग आहे तुमची. जास्त हळवे पण नाही आहात, जास्त कोणामध्ये गुंतून पण राहणार नाहीत. स्टेप बाय स्टेप सारखं काही ना काहीतरी चेंज तुम्हाला आवडतो, काही त्याच्यामध्ये गुंतून राहायला आवडत नाही. वेगवेगळं काहीतरी करण्यासाठी तुम्हाला खूप आवडतं. आणि इनर पॉवर आहे तुमच्यामध्ये, स्ट्रेंथ आहे. चॅलेंज खूप घेतात लाईफमध्ये, खूप जास्त चॅलेंज घेता तुम्ही. कुठल्याही चॅलेंजसाठी नाही म्हणत नाही, जे पण चॅलेंज असेल जसं असेल तसं स्वीकारता आणि तुम्ही पुढे जाता. ओके. तुम्हाला जर माझा चॅनल आवडला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केलात तर खरंच मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं एक माध्यम आहे, तर मला नक्की आवडेल. तुम्ही सबस्क्राईब करा, मला भरभरून प्रेम द्या. आणि एक छोटासा प्रवास मी चालू केला, त्या प्रवासामध्ये मला सोबते राहा. श्री स्वामी समर्थ. तुमच्यासाठी जे काही डिवाईन मेसेज येतात, आपल्या स्वामींचे मेसेज येतात ते बघूया. आपण ह्याच्यामध्ये फक्त 3च कार्ड काढणार आहोत. जर जेही काही मेसेज तुमच्यासाठी डिवाईनने, आपल्या युनिवर्सने जे काही दिलेले असतात ते मेसेज आपण घेऊया, ज्याच्या थ्रू तुम्हाला समजेल आणखीन काय मेसेज तुमच्यापर्यंत नक्की पोचले जातील. ओके, बघूया. आपण 3 कार्ड काढणार आहोत. श्री स्वामी समर्थ. वाव, गुड न्यूज तुमच्याकडे येते. 333. आय थिंक तुम्हाला कुठेतरी 33 वगैरे दिसत असेल. गुड न्यूज येते तुमच्या लाईफमध्ये. खूप छान आहे हे कार्ड. वाव. आणि स्वामी करो की तुमच्या लाईफमध्ये सगळ्या गुड न्यूज होऊ दे, सगळं छान होऊ दे स्वामींच्या कृपेने, स्वामींच्या आशीर्वादाने. हो, नक्की नक्की. मीही तुम्हाला बोलते की तुमच्या लाईफमध्ये जेही काही रुकलेले काम, कुठले थांबलेले काम असतील ते लवकरात लवकर पूर्ण होऊ दे. ते तुमच्या मनातल्या इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण होऊ दे. आणि ही 333ची गुड न्यूज तुमच्या लाईफमध्ये येऊ दे. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा 333 गुड न्यूज. आणि थँक्यू बोला आपल्या स्वामींना. ओके. 222 बॅलन्स इन युअर लाईफ. तुमच्या लाईफमध्ये बॅलन्स येतं, बघू शकता तुम्ही. बॅलन्स होत आहे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये आता. बॅलन्स पण येतोय, एनर्जी पण 33ची गुड न्यूज पण येते आणि तुम्ही बॅलन्स पण होतात. म्हणजे तुम्ही आता एक सही पटरीवर चाललात. म्हणजे